Welcome back students. In today's video we are going to learn how to convert affirmative sentence into negative sentence. This video will be very helpful for the 10th and 12th standard students. So let's start. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्सेस. तर त्यामध्ये रूल नंबर 1, यूज अपोजिट वर्ड ऑफ वर्ब. वर्बचा तरी आपल्याला अपोजिट वर्ड यूज करावा लागतो किंवा ॲडजेक्टिव्हचा तरी किंवा ॲडवर्बचा तरी. जसं की ही इज क्लेवर. मग निगेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याला करायचे तर आपण काय करणार? ही इज त्यानंतर नॉट. ही इज नॉट. क्लेवरचा अपोजिट काय आहे? डल. ही इज नॉट डल. ही इज नॉट डल. पहा, तो हुशार आहे म्हणजेच काय? तो डल नाहीये. म्हणजे आपल्याला मीनिंग चेंज होऊ द्यायचं नसतं त्या ठिकाणी. आता या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे, कारण हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग हेल्पिंग वर्ब काय घ्यायचं? तर या ठिकाणी आपण हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं डीड. मग आय डीड नॉट. जेव्हा आपण V2 मधून डीड घेतो त्यावेळेस खाली V1 राहत असतो. मग फॉरगॉटचं होईल फॉरगेट. मग फॉरगेटचा अपोजिट शब्द कोणता आहे? ते रिमेंबर. आय डीड नॉट रिमेंबर द स्कोर. आय डीड नॉट रिमेंबर द स्कोर. तर आपण फॉरगेटचा अपोजिट शब्द घेतला रिमेंबर. विद्यार्थी मित्रांनो, जर सेंटेन्समध्ये ऑलवेज आलेलं असेल तर त्याऐवजी आपण नेव्हर घ्यायचं असतं आणि अपोजिट वर्ड्स यूज करायचे असतात. जर वर्ब असेल तर त्याचा अपोजिट वर्ड यूज करायचा, ॲडजेक्टिव्ह असेल तर त्याचा अपोजिट वर्ड यूज करायचा किंवा ॲडवर्ब दिलेला असेल तर त्याचा अपोजिट वर्ड आपण यूज करायचा असतो. ही इज ऑलवेज प्रेझेंट. मग ही इज. आता या ठिकाणी नॉट घ्यायची गरज नाही आहे का? तर ऑलवेज असेल तर नेव्हर यूज करायचे. नेव्हर काय आहे? निगेटिव्ह आहे. मग ही इज नेव्हर. प्रेझेंटचा अपोजिट काय होईल? ही इज नेव्हर अब्सेंट. त्यानंतरचा सेंटेन्स पहा. ही इज ऑलवेज रिलॅक्स्ड. तो हमेशा रिलॅक्स असतो, म्हणजेच तो टेन्शनमध्ये नसतो. मग टेन्शन हे नाव नाही, त्याचं वर्ब काय? टेन्स. मग इथं रिलॅक्स्ड आहे तर तिथं काय येईल? टेन्स्ड येईल. ओके. तर ही इज ऑलवेजच्या जागी नेव्हर, रिलॅक्स्डच्या जागी टेन्स्ड. ही इज नेव्हर टेन्स्ड. या ठिकाणी आपण अपोजिट शब्द यूज केला. आता वाक्यामध्ये जर समटाइम्स दिलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर समटाइम्स दिलेलं असेल तर नॉट प्लस ऑलवेज यूज करायचे. त्यानंतर वर्ब, ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब जे काय असेल त्याचा अपोजिट शब्द आपण यूज करायचा असतो. मग ही इज समटाइम्स रॉंग. तो काही वेळेस चुकीचा असतो. मग याचं निगेटिव्ह सेंटेन्स करायचं आहे. तर ही इज त्यानंतर नॉट यूज केलं, त्यानंतर ऑलवेज यूज केलं आणि रॉंगचा अपोजिट आहे राईट. ही इज नॉट ऑलवेज राईट. तो हमेशा बरोबर नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर सेंटेन्स पाहितलं, ही समटाइम्स स्मोक्स. स्मोक्स हे V5 आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय असेल तर आपण काय करतो? डज यूज करतो. मग ही डज त्यानंतर येईल नॉट, त्यानंतर ऑलवेज. आणि इकडे डज घेतलं की इकडे यस किंवा येस प्रत्यय वापरायची गरज नसते. मग सेंटेन्स होईल ही डज नॉट ऑलवेज स्मोक. ही डज नॉट ऑलवेज स्मोक. तो हमेशा धूम्रपान करत नाही. म्हणजे मिनिंग एकसारखं आहे. सेल्डम जर असेल तर नॉट ऑफन यूज करायचं असतं. मग कसं यूज करूया? आता सेंटेन्स पहा. इट इज सेल्डम रिजेक्टेड. मग सेंटेन्स काय होईल? इट इज नॉट ऑफन. रिजेक्टेडचा अपोजिट शब्द आहे ॲक्सेप्टेड. मग सेंटेन्स काय झालं? इट इज सेल्डम रिजेक्टेड. सेल्डम हा शब्द आपण काढून टाकला आणि सेल्डमच्या ऐवजी नॉट ऑफन यूज केले. नॉट आपण हेल्पिंग वर्ब सोबत घ्यायचं असतं. मग सेंटेन्स तयार झालं इट इज नॉट ऑफन ॲक्सेप्टेड. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो. चला आणखी काय रूल्स पाहूया. रूल नंबर 5. पहा, सेंटेन्समध्ये जर मस्ट असेल तर त्याऐवजी आपल्याला यूज करायचं असतं कॅन नॉट बट किंवा कॅन नॉट हेल्प. कॅन नॉट बट किंवा कॅन नॉट हेल्प. आता सेंटेन्स कसं विचारलं जाईल? ही मस्ट
बाय अ ग्रामर बुक. ही मस्ट बाय अ ग्रामर बुक. आता हे सेंटेन्स विचारलंय तर मस्ट दिलंय. आता निगेटिव्ह सेंटेन्स कन्वर्ट करायचं आपल्याला, तर कॅन नॉट बट घेतलं तर कसं सेंटेन्स होईल? ही कॅन नॉट बट, कशाच्या ऐवजी वापरलं आपण कॅन नॉट बट? मस्टच्या ऐवजी यूज केलं. ही कॅन नॉट बट बाय अ ग्रामर बुक. परंतु आपण जर कॅन नॉट हेल्प यूज केलं तर सेंटेन्स असं होईल, ही कॅन नॉट हेल्प. आता मस्टच्या ऐवजी आपण या ठिकाणी काय यूज केलं? कॅन नॉट हेल्प. आता कॅन नॉट हेल्प जर यूज केलं तर त्या ठिकाणी जे वर्ब आहे मस्टच्या नंतरचं त्याला ING लावायचा. मग बाईंग अ ग्रामर बुक. ही कॅन नॉट हेल्प बाईंग अ ग्रामर बुक. या दोन्हीपैकी कोणतंही एक सेंटेन्स तुम्ही एक्झाममध्ये लिहायचं असतं. रूल नंबर 6. सेंटेन्समध्ये जर ओनली असेल तर आपण या ठिकाणी नन बट यूज करायचं. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नन बट व्यक्तीसाठी यूज करायचं आहे. आणि जर वस्तू असेल तर वस्तूसाठी नथिंग बट यूज करायचं आहे. व्यक्तीसाठी नन बट यूज करायचं आहे आणि वस्तूसाठी नथिंग बट यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ओनली गोपाल वॉज प्रेझेंट. ओनली गोपाल वॉज प्रेझेंट. मग व्यक्ती आहे तर ओनलीच्या ऐवजी काय घ्या? नन बट. नन बट गोपाल वॉज प्रेझेंट. हे निगेटिव्ह सेंटेन्स होईल. आता वस्तूसाठी जर असेल, ओनली बुक इज नीडेड. फक्त पुस्तक गरजेचं आहे. तर याचं काय होईल? नथिंग बट. कारण बुक हे वस्तूमध्ये येतं. मग या ठिकाणी येईल नथिंग बट बुक इज नीडेड. बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो अशा सेंटेन्सेसमध्ये मिस्टेक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचे, ओनली जर असेल तर व्यक्तीसाठी नन बट घ्यायचे निगेटिव्ह सेंटेन्स करताना आणि वस्तूसाठी नथिंग बट घ्यायचे निगेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना. आता पाहूया रूल नंबर 7. एम इज आर अनएबल टू असेल किंवा ऑज वर अनएबल टू असेल. एम इज आर अनएबल टू असेल किंवा ऑज वर अनएबल टू असेल तर काय करायचं? आता पहा, अनएबलचं वाक्य जर अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल आणि तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायला सांगितलं, एम इज आर अनएबल टूचं वाक्य असेल तर त्याऐवजी कॅन नॉट यूज करा. आणि वॉज वर अनएबल टूचं वाक्य असेल तर त्याऐवजी कुड नॉट यूज करा. ते सेंटेन्स निगेटिव्ह होईल. फॉर एक्झाम्पल, ही इज he is unable to attend a meeting. he is unable to attend a meeting. मग काय कराल? he is unable to च्या ऐवजी काय घेताल? cannot. he cannot attend a meeting. he cannot attend a meeting. Next sentence, he was unable to climb the mountain. He was unable to climb the mountain. मग असं सेंटेन्स असेल तर was
अनएबल टूच्या ऐवजी कुड नॉट यूज करायचे. मग हे सेंटेन्स होईल ही कुड नॉट क्लाइंब द माउंटेन. ही कुड नॉट क्लाइंब द माउंटेन. एम इज आर अनएबल टू असेल तर कॅन नॉट यूज करा. वॉज वर अनएबल टू असेल तर कुड नॉट यूज करा. पहा या ठिकाणी इज अनएबल टूच्या ऐवजी कॅन नॉट यूज केलं आणि वॉज अनएबल टूच्या ऐवजी कुड नॉट आपण यूज केलं आणि हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स या निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करत चला. रूल नंबर 8. जर अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये एव्हरी असेल तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये एव्हरीच्या ऐवजी नो यूज करा. त्यानंतर वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बमध्ये योग्य ते चेंजेस करायचे आहेत. कसं? एव्हरीबडी इज प्रेझेंट असं सेंटेन्स दिलेलं आहे. तर तुम्ही एक्झाममध्ये एव्हरीच्या ऐवजी काय यूज कराल? नो. बडीला बडी, नो बडी. इज प्रेझेंटच्या ऐवजी अब्सेंट, अपोजिट वर्ड यूज केला अब्सेंट. नो बडी इज अब्सेंट. एव्हरीवन लव्स हिम. आता हे सेंटेन्स कसं होईल? एव्हरीच्या ऐवजी नो वन, लव्हच्या ऐवजी काय येईल? अपोजिट हेट्स हिम. अपोजिट शब्द त्यामध्ये वर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब हे अपोजिट शब्द यूज करायला शिकायचे. फॉर एक्झाम्पल एव्हरीवन लव्स फ्लॉवर्स. मग एव्हरीच्या ऐवजी काय यूज कराल? नो वन हेट्स फ्लॉवर्स. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करत चालायचं. रूल नंबर 9. हॅव टू किंवा हॅज टू दिलेलं असेल तर त्याऐवजी जसं मस्टला यूज करतो त्याच पद्धतीने यूज करायचे. कॅन नॉट बट किंवा कॅन नॉट हेल्प त्या ठिकाणी तुम्ही यूज करायचं आहे. जसं मस्टचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीनं हॅव टू, हॅज टूच्या स्ट्रक्चरमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स करताना कॅन नॉट बट घ्या किंवा कॅन नॉट हेल्प घ्या. फॉर एक्झाम्पल आय हॅव टू बाय अ न्यू ड्रेस. आता हे सेंटेन्स जर पाहितलं तर हॅव टूच्या ऐवजी कॅन नॉट बट घ्या किंवा कॅन नॉट हेल्प यूज करा. मग सेंटेन्स होईल आय कॅन नॉट बट बाय अ न्यू ड्रेस. आता तुम्हाला जर कॅन नॉट हेल्प यूज करायचं आहे तर हॅव टूच्या ऐवजी आय कॅन नॉट हेल्प, पण हेल्प नंतर याला ING यूज करायचं आहे. आय कॅन नॉट हेल्प बाईंग अ न्यू ड्रेस. या दोन्हीपैकी कोणतेही एक सेंटेन्स तुम्ही कन्वर्ट करू शकता. आता पाहूया रूल नंबर 10. जर फेल टू दिलेलं असेल तर त्याऐवजी डू नॉट यूज करायचे. फेल्स टू असेल तर त्याऐवजी डज नॉट यूज करायचे आणि फेल्ड टू आलेलं असेल तर त्याऐवजी डिड नॉट यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही फेल्ड टू अंडरस्टँड. ही फेल्ड टू अंडरस्टँड अशा पद्धतीचं जर सेंटेन्स आहे तर फेल्ड टू असेल तर काय करायचं आहे? निगेटिव्ह बनवण्यासाठी डिड नॉट यूज करायचं आहे. मग ह्या फेल्ड टू या सर्व स्ट्रक्चरसाठी डिड नॉट यूज करायचं आहे. ही डिड नॉट अंडरस्टँड. आता हे सेंटेन्स असं असतं ही फेल्स टू अंडरस्टँड. तर ते सेंटेन्स निगेटिव्ह आपण असं बनवलं असतं फेल्स टूच्या ऐवजी डज नॉट घेतलं असतं. ही डज नॉट अंडरस्टँड.
रूल नंबर 11, ओनली असेल वाक्यामध्ये, पण ओनलीचा वापर जर एज, डिस्टन्स किंवा नंबरसाठी यूज केला जात असेल. पहा, सेंटेन्समध्ये, अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये जर ओनली असेल आणि त्याचा वापर जर एज, डिस्टन्स किंवा नंबरसाठी केलेला असेल तर त्यावेळेस निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना नॉट मोर दॅन यूज करायचं आहे. नॉट मोर दॅन. पहा, ओनली जर एज, डिस्टन्स किंवा नंबर सांगण्यासाठी यूज केलेला असेल तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट मोर दॅन तुम्ही यूज करणार आहात. फॉर एक्झाम्पल, आकाश इज ओनली 20 years old. आता तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स कन्वर्ट करायचं आहे. मग आकाश इज ओनलीच्या ऐवजी नॉट मोर दॅन 20 years old. Akash is only 20 years old. Akash is not more than 20 years old. Next example, Jalna is only 60 km from Aurangabad. जालना इज ओनली 60 किलोमीटर फ्रॉम औरंगाबाद. मग हे सेंटेन्स निगेटिव्ह असं होईल, जालना इज, त्यानंतर ओनलीच्या ऐवजी नॉट मोर दॅन, जालना इज नॉट मोर दॅन 60 किलोमीटर फ्रॉम औरंगाबाद. Next example, you got only 45% marks in English. मग हे सेंटेन्स होईल, you got, ओनलीच्या ऐवजी नॉट मोर दॅन, you got not more than 45% marks in English. विद्यार्थी मित्रांनो, हे 11 रूल्स व्यवस्थित स्टडी करा. ज्यांची 10वी 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे त्यांच्यासाठी तर हे ग्रामर महत्त्वाचं आहेच. त्याचबरोबर इतर जे स्पर्धा परीक्षेसाठी वगैरे तयार करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीही ग्रामरचे हे रूल्स महत्त्वाचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आणखी काय रूल्स आहेत, जसं की ॲज सून ॲजचं नो सूनर दॅनमध्ये सेंटेन्स कन्वर्ट करणं, एखादं सेंटेन्स दिले तर नॉट ओनली बट ऑल्सोमध्ये कन्वर्ट करणं, अनलेसचं सेंटेन्स इफ नॉटमध्ये कन्वर्ट करणं, असेही काय बाकीचे रूल्स आहेत. पण हा ग्रामरचा जो पार्ट आहे तो आपण सेपरेटली स्टडी करत असतो. तर हे 11 रूल्स व्यवस्थित स्टडी करा. परीक्षेसाठी याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. धन्यवाद.